हॅलो फ्रेंड्स, हाय गुड मॉर्निंग. तर ही आहे आमची गावाकडली व्हिलेज गार्डन. काल एक 10 मिनटाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि अजून काही झाडे, काही भाजी वगैरे लावलेली इकडं ते राहिलं होतं माझ्याकडून शूट करायचं. वेळ नव्हता, लेट झालं होतं म्हणून, काल उशिरा आलो होतं आम्ही म्हणून. तर चला, मी राहिलेली झाडे वगैरे काय, भाजी वगैरे काय काय लावलं आमच्या सासूबाईंनी ते दाखवते मी तुम्हाला. ही आहे मेथीची भाजी. इकडे पण हे आहे तांदूळसा वगैरे, गवार ते उगून आलेली आहे छोटी छोटी. ही आहे मुळे. पालक खूप छान असा आलेला आहे, खूप टवटवीत ताजी ताजी भाजी आहे पालक. ही आहे आंबट भाजी, चुका म्हणतात आमच्या इकडे याला, चुका शेपू. इकडं आहे जास्त मेथीची भाजी. हे आहे आमचं लिंबाचं झाड, लिंबवणीचं. खूप जुनं आहे, 10 ते 15 वर्षापूर्वीचं. खूप सगळे असे लिंब येतात त्याला. आता सध्या नाही, म्हणजे नवीन येऊ राहिले पुन्हा, आणि सध्या पहिल्यातले राहिलेले हे काही. मोठं झाड आहे असं. आणि इकडे हे वाळून गेलंय. हे पण होतं आंबट भाजी, ही पण खूप छान लागते, गावरान भाजी. आता ही वाळून गेलेली आहे, म्हणजे पावसाळ्यात खूप छान होती. पावसाळ्यात लावलेली मागे एक दीड महिन्यापूर्वी पण खूप छान होत्या, मी करून खात होतो. आत्ता ही गेलेली आहे वाळून. ही आहे जास्वंदी, ही पण अगोदर वाळून गेली होती, पण आता छान अशी पालवी फुटलेली आहे. आणि ती आहे अशी गुलाबी कलरची. तर रेड कलरची सगळ्यांकडं असतेच आपल्या इकडं गावाला साधारण, पण वेगवेगळे कलरमध्ये पण आता छान भेटते, व्हाईट, पिंक. तर ही आहे पिंक कलरची, गणपती लावायला खूप छान असं फुल आहे. गणपतीचं फेवरेट आहे जास्वंदी. आणि माझ्या सासूबाईंना पण खूप आवड आहे, तर वेगवेगळ्या कलरचे आणून लावलात त्यांनी. तर त्या साईडचे झाडं मी काल शेअर केलेले आहेत, राहिलेले आहे ही साईड. हे आहे आमचं बेलाचं झाड, खूप छान असं. हे सगळ्यांसाठी कामं येतं. इथून आम्हाला महादेवाचं मंदिर पण जवळ आहे. आम्ही पण नेतो, कोणाला शेजारी वगैरे लागलं तर कोणी पण येऊन नेतात. मोठं होतं, पण त्याचे पानं किडके व्हायला लागले, खराब व्हायला लागले. आणि खराब पानं महादेवाला वाहू नये म्हणून तोडलं. कारण हे बघा ना, त्याचं खोड मोठं आहे, उंच गेलं होतं, आणि उंच पानं गेल्यावर घेता पण येत नाही, म्हणून असं कट करून हाताला येण्यासारखं ठेवलेलं आहे. त्याच्या खाली ठेवलेले आहेत. आम्ही दिवा वगैरे पण लावतो इथं, जुने महादेवाचे पिंड वगैरे असं, आणि हे दिवा वगैरे लावण्यासाठी केलेला आहे. हा आहे चाफा, खूप छान असा फुटलेला आहे. याची फांदी लावली तरी चालते, आणि फांदीच लावली होती ती खूप छान अशी फुटलेली आहे. ही आहे डाळिंब, त्याच्या शेजारी तुळस. आणि ॲलोवेराचं खूप वाढलं होतं म्हणून हे तोडून टाकलेले सासूबाईंनी. इथं आहे ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळचं पण पान जरी लावलं ना तरी छान येतं. आता हे एकच पान लावलं होतं, पण नंतर एवढं झालेलं आहे, ते पावसाळ्यात लावलं होतं, त्याच्यानंतर आता त्याची वाढ होऊ राहिली. आत्ता एखाद्या वेळेस पुढच्या वर्षी याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुल वगैरे पण येईल. हे आहे, ॲक्च्युली मला नाही याचं नाव माहिती, पण खूप छान असे छोटे छोटे कलर खूप छान आहे बघा या फुलाचा. असा अबोली कलरचे छान फुलं येतात, आणि खूप अशा दाट कळ्या आहेत त्याला. इकडे अशी कुंडीत लावलेली जास्वंदी, ही आबोली काल दाखवली होती मी, खूप छान अशी फुललेली आहे. इथं आहे आंबा, सीताफळ हे दोनच झाड आहे तेच फुटलेली. तुळस तर खूप आहेत, जिथं पाहू तिथं तुळशी. म्हणजे एकदा एक लावलेली ना, ते आपोआप बी पडल्यावर पण उगतात. ही आहे छान अशी सफेद काटेकोरंटी. हा झेंडू वगैरे. हे आहे पिवळ्या कलरचं कण्हेर. हे छोटे छोटे सगळे गुलाबाचे लावलेल्या फांद्या किंवा गुलाबाचे रोपटे आणून लावलेले. सध्या नाही याला फुल फुललेली एक कळी आहे. हे कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले झाडे सगळे, अंजीर वगैरे, हे बोर. आणि स्वारीचं पण मला वाटलं हे फुलाचंच आहे, लक्षात नाही. हे आहे हळदीचं झाड. याला हळद म्हणजे इथे जमिनीत मध्ये येतं, त्याला खाली आलं वगैरे जसं येतं ना तसं
नंतर ती काहीतरी शिजून वगैरे वाळून प्रोसेस आहे त्याची, तेव्हा हळकुंड तयार होतात त्याचे. पण हे आहे हळदीचं झाड. हे आहे इकडं कढीपत्ता वगैरे, ॲलोवेरा. हे पण आहे गावरान गुलाबाचं. आणि फ्रेंड्स, हे आहे सफरचंदाचं झाड. असं बोलतात की आपल्या इकडल्या वातावरणात येत नाही, पण सासूबाईंनी आणून लावलेलं आहे. पाहू आपण येते का कसं त्याला. आता हिरवगार एवढं तर वाढलेलं आहे, ते आणलं तेव्हा छोटं होतं, पण बघू याला शेवटी ॲपल येतात नाही येतात. आले तर नक्की शेअर करेल मी तुमच्यासोबत. पण हे आहे ॲपलचं झाड. येत नाही बोलतात आपल्या इकडं असं, कारण त्याला खूप थंड वातावरण लागतं. पण आता आम्ही ट्राय केलेलं आहे, बघू आले तर छानच. हे आमचं खूप जुनं असं बोरीचं झाड. खूप सगळे हिरवे बोरे सध्या पिकलेली नाही आहे, अर्ध पिकू पण राहिले, जे पिकणारच आता दिवाळीनंतर पिकतेच ही. गावरान बोरे, एकदम जुनी गावरान. खूप छान आंबट गोड अशी चव यायची. एकदम गोड नाही आपल्याला मार्केटला त्याला मिळते तशी नाही ही, कारण जुनी बोर आहे खूप. हे काय खूप मोठं गोड आहे तिचं. आंबट गोड खूप छान चव लागते. शेवंती तशाच फुललेल्या आहेत छान. विशेषतः मला हे फुलं खूप आवडले होते. आणि हे गुलाबी मी तुम्हाला कळ्या दाखवल्या होत्या ना काल, कळ्या तर आज उमलू राहिलेत बघा. इकडे एक साईडला एक आहे पिंक कलरचं, तर खूप छान अशी फुलं आली. त्याला होऊ शकतं तुम्ही, किती छान कलर आहे. व्हाईट आणि हे मिक्समध्ये किती उठून दिसतात. इकडे हे व्हाईट आहेत. हे आहे जुनंच गावरान पेरूचं झाडाला छोटे छोटे असे पेरू येतात, पिंक कलरचे आहेत, खूप छान लागतात खायला. चला तर मी काल दाखवले होते ह्या साईडचे झाडं, थोडेफार राहिले होते ती साईड तर दाखवली आज. तर मी एंड करते इथं. चला बाय फ्रेंड्स.